लोकांची कल्पना अशी असते की प्रत्येकाला पटकन काहीतरी आपल्याला त्यातला उपाय मिळेल तर चांगलं असतं, तर हे असतं. बरोबर. तर तुमच्याकडे येऊन तुम्हाला किती वेळ त्यांना एखाद्या माणसाचा म्हणजे काही जॉईंट्स दुखतात त्याला नीट होण्यासाठी तुम्हाला किती दिवस किंवा किती महिने लागतात? एक रोग जेव्हा होतो त्याचा रोगाचा विकास पण तेवढ्याच पद्धतीत होत असतो शरीरामध्ये. त्यामुळे रोगाची चिकित्सा करण्यापेक्षा त्या रोगाची करावी लागते. आणि आपण नेमकं बघतो की बाबा हा दुखतोय पण त्याचं कारण काय आणखी म्हणजे किती दिवसांपासून आहे. जेव्हा एखादी गोष्ट तपासल्यानंतर जेव्हा सांगतो ना तर त्याला इतके दिवस लागतील हे आमचं अनुमान असतं. आणि ते आमचं अनुमान अगदी बरोबर म्हणजे काही अंशी अगदी 99% आमचं बरोबर असतं की तितकी ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. समजा तुम्ही आलात, तुम्हाला मी सांगितलं की 6 महिने येणं आवश्यक आहे, पण तुम्हाला 2 महिन्यातच बरं वाटायला लागतं. पण आम्हाला माहीत असतं की 2 महिन्यात तुम्ही बरे झालेले नाही, तुम्हाला बरं वाटतंय पण तुम्ही बरे झालेले नाहीयेत. तर तुम्हाला बरं व्हायला पाहिजे, परत इंजुरी व्हायची परत शक्यता असते कारण स्ट्रेंथनिंग झालेलं नसतं. ज्या पार्टला आपण ट्रीटमेंट दिली त्याला पूर्णपणे त्याचं ताकद वाढलेली नसते. आणि म्हणून आम्ही 6 महिने जर सांगितले असतील तर 6 महिने जर ट्रीटमेंट घेतली तर त्या व्यक्तीला परत यावं लागत नाही. असे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे अनेक रुग्ण आम्ही पाहिले की ज्यांनी व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली त्यांना परत यावं लागत नाही.